म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. गुरु अंजनी वीणते आकळेना, जुने ठेवणे मीपणे ते कळेना. श्रीराम. अहंकारामुळे आपली प्रगती खुंटते, प्रगतीत अडथळा येतो, असं या आधीच्या 140व्या श्लोकात सांगितल्यानंतर समर्थ या श्लोकात श्री सद्गुरूंचे महत्त्व पटवून देतात. वेद, पुराणे, उपनिषदे, रामायण, महाभारत हे सगळं आपलं प्राचीन म्हणजे खूप जुनं वाङ्मय आहे. हे तुला मागे मी एकदा सांगितलं होतं, ते आठवत आहे का? हा सगळा आपला भारतीयांचा अतिशय मौल्यवान असा ठेवा आहे. आपण नेमकं कसं वागावं आणि कसं वागू नये हे सांगणारं हे सगळं वाङ्मय आहे. पण प्रत्येकालाच हे सगळं वाचून समजेल असं नाही. आता असं बघ, तुमची शाळेची पाठ्यपुस्तकं असतातच की, आमचीही असायची. पुस्तकात सगळं असतंच, तरीही आपण शाळेत जातो कारण तिथं आपले शिक्षक आपल्याला सगळं तेच नीट समजावून सांगतात. त्यामुळेच गुरूंना आपल्या जीवनात एक वेगळेच मानाचे स्थान असते. खरं तर आपण अगदी मातीचा गोळा असतो, त्याला योग्य तो आकार, रूप देण्याचं काम गुरूच करतात. प्रत्येकाच्या मनात आपल्या गुरूंविषयी काय भावना असतात याची एक घडलेली गोष्ट आहे. भारताचे तेव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा हे एकदा मस्कत दौऱ्यावर होते तेव्हाची हे हकीकत आहे. ओमानच्या विमानतळावर राष्ट्रपतींचे विमान उतरले. प्रोटोकॉलप्रमाणे राजशिष्टाचार मंत्री व अन्य अधिकारी तिथे स्वागताला उपस्थित होते. ओमानचे राजे हे कधीच कोणत्याही देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपती अशा VIPंच्या स्वागतासाठी विमानतळावर जात नसत. मात्र डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांचा दौरा यांना अपवाद ठरला. डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांच्या स्वागतासाठी ओमानचे राजे स्वतः विमानतळावर आले होते आणि ही गोष्ट पहिल्यांदाच घडत होती. इतकेच नव्हे तर डॉक्टर शर्मा विमानातून उतरून बाहेर येण्याची वाट न पाहता स्वतः राजे विमानाच्या पायऱ्या चढून आत गेले व डॉक्टर शर्मा यांच्या सीटजवळ जाऊन त्यांना हातांना धरून अदबीने घेऊन बाहेर आले. नंतर सर्वजण विमानतळाबाहेर आले. तिथं डॉक्टर शर्मा यांना घेऊन जाण्यासाठी आलिशान कारचा दरवाजा उघडून एक शोफर उभा होता. आता त्याला बाजूला करून स्वतः ओमानचे राजे यांनी डॉक्टर शर्मा यांना सन्मानाने कारमध्ये बसवून स्वतः ती कार चालवत राजवाड्यावर ते त्यांना घेऊन आले. हे सगळं झाल्यावर पत्रकार परिषदेत पत्रकारांनी राजांना विचारलं, तुम्ही आजवरच्या आपल्या सगळ्या प्रोटोकॉलमध्ये बदल कसे काय केलेत? यावर राजे म्हणाले, मी हे सगळं डॉक्टर शर्मा हे भारताचे राष्ट्रपती आहेत म्हणून नाही केलं, तर ते माझे एकेकाळचे प्राध्यापक आहेत. मी पुण्यात शिकायला होतो तेव्हा ते मला शिकवायला होते. गुरूंविषयीच्या आदरापुढे बाकी सगळे माझ्यासाठी गौण आहे. मी काही विशेष केले असे मला वाटत नाही, ते माझे कर्तव्यच आहे. पण इथे मात्र समर्थांना अपेक्षित असणारं गुरु वेगळं आहे. सद्गुरूंना, संत मंडळींना परमेश्वराचे ज्ञान झालेले असते, त्यांनी तो अनुभव घेतलेला असतो. आपल्या भक्तांना, आपल्या शिष्यांना सुद्धा आपण घेत असलेला अनुभव यावा हीच त्यांची धडपड असते. त्यासाठीच सद्गुरूचे मार्गदर्शन घ्यावे, संतांनी सांगितलेल्या मार्गावरून आपण जावे असं समर्थ सांगतात. तू 2-3 दिवसासाठी मामाकडे राहायला गेलीस आणि घरी आईने कसल्या तरी वड्या केल्या, तर आई थोड्या तुझ्यासाठी बाजूला काढून ठेवते की नाही, तुलाही मिळाव्या म्हणून. तसंच आहे हे सद्गुरूंचं. आपलं चांगलं व्हावं, आपल्याला सगळं चांगलं मिळावं हीच त्यांची तळमळ असते. आपल्यामध्ये जे कमी आहे ते दूर करणारे गुरु. साक्षात श्री गुरूंनी सुद्धा 24 गुरु केले होते. हे तुला सांगितलं होतं, ते आठवत आहे का? स्वतःकडे कमीपणा घेऊन समोर येईल त्याच्याकडून काहीतरी शिकावं हेच कळतं यातून आपल्याला. गुरुविण कोण दाविल वाट असं म्हणतात ते उगीच नाही. या संस्कारातून आपल्याकडे आषाढ पौर्णिमेला गुरुपूजन केले जाते. तो दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतात. संत कबीरांचा एक दोहा प्रसिद्ध आहे. त्यात ते म्हणतात, गुरु गोविंद दो उखडे काकी पला गोपाव, बलिहारी गुरु अपने गोविंद दियो बताय. म्हणजे माझ्या दारी जर भगवंत आणि श्रीगुरू एकदम आले तर मी पहिला नमस्कार कोणाला करेन? तर अर्थातच श्रीगुरूंना. कारण माझी एवढी योग्यताच नाही की भगवंत माझ्या दारी येतील. केवळ आपण आहात म्हणूनच भगवंत माझ्या दारी आले आहेत. हरवृष्ट्रे गुरुस्त्राता गुरवृष्ट्रे न कश्चनः तस्मात् सर्व प्रयत्नेन श्री गुरुं शरणं व्रजेत. म्हणजे एक वेळ हरी म्हणजे देव रुसला तर सद्गुरू माझ्या पाठीशी आहेत, पण गुरु रुसले तर या जगात माझ्या पाठीशी कोण असेल जे मला संकटातही मदत करेल?
इतकं महत्त्व आपल्या संस्कृतीत गुरूंचं आहे. परंतु याचा अर्थ असाही नाही की कोणताच विचार न करता आपण चालावे. गुरुवचनावर स्वतः काहीच विचार न करता विश्वास ठेवणाऱ्या शिष्याचा उपहास स्वतः गुरूंनीच कसा केला याची प्रजापती विरोचनाची एक गोष्ट पुन्हा कधीतरी सांगते. चालेल ना? गुरुसुद्धा पारखून करावा असं समर्थ म्हणतात ते कसं हे पुन्हा कधीतरी सांगते. जय जय रघुवीर समर्थ.